वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुनील हगवणे यांना अटक। राजेंद्र हगवणेला 7 दिवसांनी बेड्या। बावधन पोलिसांची कारवाई। अटकेपूर्वीचा हगवणे बाप लेकाचा हॉटेलमधला जेवत असतानाचा सीसीटीव्ही समोर। हुंडाबळी घेणाऱ्या बाप लेकानं मटणावरती ताव मारल्याची माहिती। अटकेपूर्वी हगवणे कुटुंबियांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा अनिल कसपटेंचा आरोप। पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह, तर आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी। हगवणे कुटुंबावरती कडक कारवाई होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन। संबंध नसताना आपल्याला दोषी धरले जात असल्याची नाराजी, तर अजित पवारांच्या विधानाला फडणवीसांचाही दुजोरा। वैष्णवीच्या बाळाला घ्यायला गेलेल्या कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या निलेश चव्हाणवरती गुन्हा। कुटुंबियांच्या तक्रारीवरून पुण्यामधल्या वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद। नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग गेल्या 56 तासांच्या नंतरही धुमसतीच। कंपनीपासून 1 किलोमीटर परिसर प्रशासनाकडून रिकामा। प्रोपिलिनच्या टाकीपर्यंत आग न पोहोचू देण्याचे युद्ध पातळीवरती प्रयत्न। अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या जवान संदीप गायकर यांना काश्मीरमधल्या किश्तवाड चकमकीत लढत असताना वीरमरण। उद्या सकाळी मूळ गावी अंत्यसंस्कार। जम्मूत लष्करातर्फे मानवंदना। ऑपरेशन सिंदूरवरून सरकारला घेरण्यासाठी राहुल गांधींनी बोलावली पक्षाची बैठक। 140 बड्या नेत्यांसोबत सरकारला घेरण्याची रणनीती आखणार। परराष्ट्र धोरण, युद्धबंदी आणि मध्यस्थीच्या मुद्द्यांवरती चर्चा। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपचं मिशन 150। आर्थिक राजधानीच्या पालिकेवरती सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 दिवस अतिवृष्टीचा अलर्ट। मच्छीमारांनी खोल समुद्रामध्ये न जाण्याचे आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।